श्री स्वामी समर्थ. अमावस्या आहे तर बघा, अमावस्यापासून तुम्ही कर्पूर होमला सुरुवात करू शकता. आत्ताच हे वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपल्याला वाटत आहे की आपल्या घरामध्ये सततची कटकटी, भांडणं, नकारात्मकता, वाईट गोष्टी, आर्थिक समस्या, शारीरिक समस्या, आजारपण, मुलांचे प्रॉब्लेम हे होऊ नये, हे वर्ष अगदी छान सुखाचं जावं असं वाटत असेल तर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय करावे लागतील. अगदी छोटे उपाय आहेत, पण ते आपल्याला खूप काही देऊन जातात. म्हणून मी विनंती करून दरवेळेस तुम्हाला आठवण करून देत असते की ताईंनो, दादांनो, हा उपाय करा. तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला त्याचे अनुभव कळणार नाहीत. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर अमावस्यापासून तुम्हाला कर्पूर होम सुरू करायचंच आहे आणि उद्यापासून तुम्हाला कर्पूर होमला सुरुवात करायची आहे. बऱ्याचशा ताईंनी ही सेवा सुरू केली आहे आणि त्यांना इतकं पॉझिटिव्ह वाटत आहे की ताई आणि घरामध्ये कर्पूर होम केला, खूप प्रसन्न वाटलं, हे प्रॉब्लेम संपले, ते प्रॉब्लेम संपले. बघा, नकारात्मकता, घराच्या बाहेरची बाधा, त्यानंतर करणी बाधा, नजर बाधा, या ज्या गोष्टी आपण म्हणतो, या जाण्यासाठी कर्पूर होम करायलाच पाहिजे. तर बघा, कर्पूर होम आपल्याला उद्या करायचा आहे. अमावस्येपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. आता बघा, तुम्हाला जमतील तेवढ्या अमावस्या करा, पण करा. उद्याचा दिवस करा, पण करा. प्रत्येक अमावस्येला नाही जमलं तरी चालेल, पण ज्या अमावस्येला तुम्हाला लक्षात येईल तर त्या दिवशी केलं पाहिजे. कर्पूर होमचा व्हिडिओ सतत मी तुमच्यासाठी आणत असते, कारण भरपूर नवीन सबस्क्रायबर जॉईन होतात. त्यांनासुद्धा ही माहिती मिळाली पाहिजे आणि मी आठवण करून देणं हे माझं काम आहे आणि ते कितपत तुम्ही फॉलो करता हे तुमच्यावर आहे. तर या गोष्टी केल्या तर चांगलंच होणार आहे, वाईट काही होणार नाही आहे. हे बघा, आपल्या घरामध्ये आहे ना, चांगलं वातावरण असणं, सगळे घरामध्ये आनंदी असणं, एकमेकांशी आदराने, प्रेमाने बोलत आहे, हे कोणाच्या घराचं लक्षण आहे जिथे निगेटिव्हिटी नाही आहे. ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसते त्या घरामध्ये चांगलं वातावरण असतं. पण काही घरांमध्ये बघा, खूप पूजा अर्चा काही करून त्या घरामध्ये अजिबात चांगलं वातावरण नसतं. एकमेकांना टोचून बोलणं, काहीतरी वायफळ, छोटेसुद्धा मोठ्यांशी अगदी उद्धटपणे वागतात. नवरा बायकोचं विनाकारण काही छोट्या कारणांवरून भांडणं होतात. हे काय होतं, घरामध्ये निगेटिव्हिटी इतक्या जास्त प्रमाणात असते. तर ती निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्हाला उपाय करायचे आहेत की जेणेकरून या समस्या थांबतील. खूप प्रभावी, अमावस्येसारखा प्रभावी दिवस कुठलाही नसतो. बऱ्याच लोकांना अमावस्येचा दिवस वाईट दिवस म्हणून ते मनामध्ये त्यांच्या असतं. पण असं बिलकुल नाही आहे. अमावस्येसारखा प्रभावी दिवस कुठलाही नाही. या प्रभावी दिवशी आपण आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट गोष्टी बाहेर टाकण्यासाठी अमावस्येसारखा प्रभावी दिवस नाही आहे. म्हणून तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कापूर जाळायचा आहे. आता बघा, एक कापूर जाळायचा आहे आणि कंटिन्यू तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. ते कापूर आहे, ते प्रज्वलित केलेलं आहे, ठीक आहे. ते संपण्याच्या आत दुसरं कापूर टाकायचं आहे. दुसरं संपलं की तिसरं कापूर टाकायचं आहे. तिसरं संपलं की चौथं कापूर आपल्याला टाकायचं आहे. असे तुम्हाला 7 कापराच्या वड्या एका मागोमाग एक प्रज्वलित करायच्या आहेत आणि पूर्ण कापूर जळेपर्यंत, संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे कापूर तुम्ही संपूर्ण घरात फिरवू शकता, तसंसुद्धा चालेल. पण बघा, व्यवस्थित करा, कारण आपण प्रज्वलित केलेलं असतं. तर काही इतर गोष्टींची काळजी घ्या, कुठे लागणार नाही याची काळजी घ्या. आणि अमावस्या पौर्णिमा किंवा तुम्हाला कधीही वाटलं की माझ्या घरामध्ये आज मला काहीतरी निगेटिव्ह वाटतंय, कुणी एखाद्या व्यक्ती येऊन गेल्यानंतर बघा, एखादी व्यक्ती बऱ्याच लोकांचं काही चांगलं सहन होत नाही. मग त्या व्यक्ती येऊन गेल्यावर आपल्याला कुठेतरी असं वाटतं की ही व्यक्ती अशी का बघत होती माझ्याकडे, पूर्ण घराकडे निरखून बघत होती, आपल्याकडे निरखून बघत होती, असं तुम्हाला कधीही वाटलं ना, तर आपल्याला काहीतरी घराला किंवा आपल्याला नजर लागण्यासारखं असं तुम्हाला वाटत असेल तर कधीही तुम्ही कर्पूर होम करू शकता. घरात नेहमी भांडणं होणं, कटकटी होणं, वादावाद होणं, घराची नकारात्मकता, नजरदोष, वाईट दोष, दृष्टिकोनाची झालेली असेल, घरामध्ये वाईट गोष्टी घडत असतील, तर सगळ्यांना मी विनंती करते की तुम्ही उद्याच्या अमावस्येपासूनच कर्पूर होम करायला लागा. वर्षाची आत्ता सुरुवात आहे. हे वर्ष चांगलं तुम्हाला जावं
असं जर वाटत असेल तर या गोष्टी तुम्ही अंगवळणी लावूनच घ्या. खूप महत्त्वाचं आहे. बघा, कर्पूर होम केल्यानंतर घरातली नकारात्मकता, इडापिडा या गोष्टी बाहेर फेकल्या जातात आणि कोणी किती व्यक्ती मनामध्ये वाईट विचार करून तुमच्या घरामध्ये आली आणि तुमच्या घरामध्ये जर कर्पूर होम वेळोवेळी होत असेल ना, तर वाईट विचारांचा तुमच्या घरावर परिणाम होणार नाही. तर अगदी सोपं आहे. नारळाची शेंडी देवाकडे ठेवून तुम्हाला देवाऱ्यासमोर बसून हा कर्पूर होम करायचा आहे. नारळ खाली ठेवला तरी चालेल, हातात धरला तरी पण चालेल. थोडा वेळ तुम्ही तिथे बसा. 3-1 कापराच्या वड्या जळेपर्यंत तिथे बसा. नंतर तुम्ही घरामध्ये फिरवलं तरीसुद्धा चालेल. फक्त तिथे बसूनच तुम्हाला करायचं आहे तरी पण चालेल. फक्त लक्षात ठेवा, हे करताना कोणाशी बोलू नका. मनापासून करा. घरातल्या सगळ्यांनी बसून केलं तरीही चालेल. फक्त कुठली पण गोष्ट आहे ती तुम्ही मनापासून करा. अतिशय प्रभावी हा कर्पूर होम आहे. आणि बघा, समजा कर्पूर होम करताना नारळ तडकला, फुटला तर काळजी करू नका. आता हे काय झालं? काही वाईट घडेल का? अजिबात नाही आहे. आणि हे आहे ना, जोपर्यंत चांगला आहे, दरवेळेस तुम्ही त्याच नारळावर कर्पूर होम करू शकता. तुम्हाला वाटतंय की नारळ बदलावं, तर ते नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि नवीन नारळ घ्यायचं आहे. ठीक आहे? ते खायचं नाही आहे, कारण त्या नारळामध्ये नकारात्मकता साचवलेली आहे. म्हणून तुम्हाला ते नारळ जे आहे, तर ते फोडून तुम्हाला खायचं नाही आहे. तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता. ठीक आहे? तर बघा, दर 15 दिवसांनी पौर्णिमा असते, मग 15 दिवसांनी अमावस्या, 15 दिवसांनी परत पौर्णिमा असं येतच असतं. म्हणजे तुम्ही रोज जरी केलंत, संध्याकाळी केलंत तरी पण चालेल. तुम्हाला कधी पण आठवड्यातून आज वाटतंय मला कर्पूर होम करावा तरीही चालेल. अमावस्या, पौर्णिमा हे दिवस तर चुकवायचेच नाहीत. घरामध्ये महिलांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केलं, मुला-मुलींनी केलं, कोणीही केलं, विधवा स्त्रीनेही केलं तरीसुद्धा चालणार आहे. कोणीही करू शकतं. ही फक्त सेवा आहे. स्वामींच्या केंद्रातून दिलेला हा एक उपाय आहे. त्यामुळे तुम्ही करू शकता. तर असा हा कर्पूर होम आहे. फक्त 2 ते 3 वेळेस तुम्ही करून बघा. तुम्हाला त्याचा अनुभव येईल. घरामध्ये कुठेतरी वाईट गोष्टी या अशा होत असतात आणि त्या अशा चांगल्या होतात, हे स्वतः तुम्हाला अनुभव येतील आणि तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल. तर असा हा कर्पूर होम खूप प्रभावी आहे. नक्की करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होतील. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.